हॅलो फॅमिली, दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना ना खूप मनापासून शुभेच्छा आहेत. इथे छान अशी तयार होऊन ना इथे नाश्त्यामध्ये आलूचे पराठे बनवायला घेतले होते. छान असा नाश्ता केला, किचन क्लीन वगैरे करून घेतलं, त्यानंतर देवपूजा करून घेतली कारण की देवपूजेला वेळ होणार होता. त्यामुळे सर्वात आधी नाश्ता बनवून घेतला होता. इथे गॅसची पूजा केली, सरस्वती देवीची पूजा करून घेतली, मुलांना आशीर्वाद घ्यायला सांगितले. त्यानंतर ना मिस्टरांना कामाला जायचं, त्यामुळे जेवणाची लगेच तयारी करायला लागले होते. ते इथे विहानचे इथे छान असे आजोबा बनण्याची नाटकं करत होता. असं मस्त वाटत होतं ना, क्यूट वाटतो असं करायला लागलं तर बघा इथे जेवण बनवता बनवता माझा नाश्ताही करून झाला. त्यानंतर जेवण वगैरे बनवून घेतलं, मिस्टरांना जेवायला वाढलं. दिवसभर मिलीनी आधी रांगोळी काढण्यात वेळ घालवला आणि मी थोडासा आराम करून घेतला. संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये मुलांना श्रीखंड पुरी दिली, मी स्वतः चहा घेतला आणि असा छोटासा हसत खेळत नाश्ता करून घेतला. त्यानंतर ना लगेच इथं देवपूजा वगैरे करून घेतली, देवाला सोनं दिलं, मम्मीना सोनं दिलं, मम्मीचे आशीर्वाद घेतले आम्ही सर्वांनी आणि लगेच इथे जेवण बनवायला लागले होते. आणि जेवण वगैरे बनवून घेतलं कारण की मला ना आमची सोसायटीची देवी जाणार होती, मग त्यांच्यासाठीच मग आम्ही विसर्जनाला गेले. विसर्जन करून घरी आल्यावर बघते तर मुलं जेवत होती आणि विहान झोपला होता. तर असं होतं.